आता नेवासा शहरात आलंय दी सॅनिटरी स्टुडिओ. टाइल्स, बाथरूम फिटिंग्स आणि सॅनिटरी वेअरचं फॅक्टरी आउटलेट. स्टाईल्स 28 रुपये स्क्वेअर फूट पासून, कमोड 1399 मध्ये, बेसिन 500 पासून सुरू. दर्जेदार, स्टायलिश आणि टिकाऊ मटेरियल, तेही फॅक्टरी प्राइस मध्ये. बचतही आणि क्वालिटीही. म्हणूनच रिनोव्हेशन असो वा नवं घर, त्यासाठी एकच नाव, दी सॅनिटरी स्टुडिओ. आपल्या शोरूमचा पत्ता दी सॅनिटरी स्टुडिओ, श्री पावन गणपती मंदिरासमोर, नेवासा फाटा रोड, नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. त्यामुळे आता उशीर करू नका, आजच भेट द्या दी सॅनिटरी स्टुडिओला. गेल्या काही दिवसांपूर्वी नेवासा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची सोडत पार पडली असून यावेळी ही जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली राहिली आहे. त्यामुळे आता संपूर्ण नेवासा शहरात पुढील नगराध्यक्ष कोण या प्रश्नावर जोरदार चर्चा रंगत आहे. यावेळी पहिल्यांदाच नगराध्यक्ष जनतेतून थेट निवडून येणार असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे, यात शंका नाही. मागील निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या गटाने नगरपंचायत आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवले होते. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे यांनी गडाख यांचा पराभव करून नेवासा तालुक्याचे राजकीय समीकरणच उलथवून टाकले. त्यामुळे यावेळी नगरपंचायत निवडणूक आणखीनच संघर्षमय व प्रतिष्ठेची ठरणार आहे, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेले संभाव्य उमेदवार आणि त्यांच्या चर्चेची कारणे. गडाख गटातून चर्चेत असलेली नावे: नंदकुमार पाटील, शहरातील पहिल्या फळीतील नेते म्हणून त्यांची ओळख. नेवासा नगरपंचायतचे उपाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, तसेच अनेक वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्य केलेले. त्यामुळे गडाख गटातून त्यांचे नाव सर्वप्रथम चर्चेत आले आहे. सतीश भाऊ पिंपळे, माजी नगराध्यक्ष, उच्च शिक्षित व स्वच्छ प्रतिमेचे नेते. आपल्या कार्यकाळात अनेक विकास कामे राबवली असून पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे त्यांचे नावही नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. ॲडव्होकेट संजय सुखदान, प्रभाग क्रमांक 2 मध्ये कार्यरत असताना विकास कामांचा आदर्श प्रभाग उभा करणारे, नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे उच्च शिक्षित नेते म्हणून गडाख गटातून त्यांचेही नाव चर्चेत आहे. ॲडव्होकेट काकासाहेब गायके, माजी स्वीकृत नगरसेवक, माजी सभापती, विधितज्ञ व गडाख यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची नावही संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहे. भाजपा, शिवसेना, महायुतीकडून चर्चेत असलेली नावे: सुनील वाघ पाटील, माजी स्वीकृत नगरसेवक, पक्षनिष्ठ व आणि सतत संघटन बळकट करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांचे नाव चर्चेत आहे. डॉक्टर करणसिंह घुले पाटील, सुप्रसिद्ध डॉक्टर समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे, स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून त्यांचे नाव चर्चेत आहे. शंकरराव लोखंडे पाटील, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, तसेच तत्कालीन नेवासा ग्रामपंचायतीचे सदस्य अशी विविध पदे भूषवल्यामुळे त्यांचे नाव भाजप किंवा शिवसेना, महायुतीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे. मनोज भाऊ पारखे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष, युवकांमध्ये लोकप्रिय आणि संघटन बळकटीसाठी ओळखले जाणारे नेते म्हणून त्यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. अल्ताफबाई पठार, माजी नगरसेवक, प्रभागात विकास कामांची रेघ लावलेले, आमदार विठ्ठलराव लंघे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांचे नाव चर्चेत आहे. सतीश भाऊ गायके, माजी सरपंच, कार्यकाळात शहरासाठी अनेक विकास कामे करणारे, एकनिष्ठ भाजप कार्यकर्ते म्हणून त्यांचे नाव महायुतीकडून चर्चेत आहे. मनसेकडून संभाव्य उमेदवार: संतोष भाऊ गव्हाणे, मनसेचे एकनिष्ठ पदाधिकारी, समस्यांना मनसे स्टाईलने सामोरे जाणारे, कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय चेहरा. आम आदमी पक्षाकडून संभाव्य उमेदवार: ॲडव्होकेट सादिक शिलेदार, उच्च शिक्षित विधितज्ञ, लोकहितासाठी कायम आवाज उठवणारे आणि आम आदमी पार्टीतर्फे सक्रिय पदाधिकारी म्हणून त्यांचे नाव चर्चेत आहे. संदीप आलवणे, आम आदमी पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते तसेच शहराध्यक्ष. त्यामुळे आम आदमी पार्टीकडून त्यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. आता येणाऱ्या काही दिवसांत पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आपल्याला काय वाटतं, कोण असावं नेवासा नगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार? आपली मतं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीवरील
सर्व अपडेट, चर्चासत्रे आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी आताच आम्ही निवासकर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.